नवरा: अगं, डॉक्टरने मला हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च 2 लाख रुपये सांगितला आहे. बायको: त्यापेक्षा मला 2 लाखांचा सोन्याचा हार घेऊन द्या, मी राहीन टकल्या माणसासोबत. रात्री झोपेत सदाभाऊंना अचानक मोठा आवाज येतो आणि हादरल्यासारखं वाटतं. भूकंप भूकंप असं ओरडत दचकून उठतात. तेवढ्यात सदाभाऊंना बायकोचा आवाज येतो: उगाच ओरडू नका, मी पलंगावरून पडले, त्याचा आवाज झालाय, झोपा मुकाट्यानं. इनो बनवणाऱ्या कंपनीने स्वप्नात सुद्धा हा विचार केला नसेल की गॅस आणि ॲसिडिटीसाठी बनवलेलं हे औषध भारतीय बायका ढोकळा आणि केक फुगवण्यासाठी वापरतील. ह्या वेळेस बंड्याने अख्खं केमिस्ट्री व फिजिक्स हलवून टाकलं. या प्रश्नावर सर्व सायंटिस्टने हात पण जोडले आहेत. प्रश्न: असं कोणतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं? बंड्याचं उत्तर: बेसनाचे भजे. एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला. समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस. त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, पण मला मिशा नाही येत. त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, पण माझ्या बायकोला आहेत ना. एक महिला डॉक्टरकडे जाते. डॉक्टर: जोरात श्वास घ्या. महिला जोरात श्वास घेते. डॉक्टर: अजून लांब श्वास घ्या. अजून थोडा लांब. इतक्यात आवाज आला, खटाक. डॉक्टर: अरे बाप रे, हाडं तुटले वाटतं. महिला: मेल्या, हाडं नाही, ब्राचा हुक तुटला तुझ्या लांब श्वासामुळे. संता बनताला: समज रस्त्यावर 2 नोटा पडल्या आहेत, 1,000 आणि 100ची. तू कोणती घेशील? बनता: 1000ची. संता: खुड्या, म्हणून आपल्यावर जोक होत्यात. मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या. बसमध्ये म्हाताऱ्याजवळ म्हातारी येऊन बसली. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते: म्हातारी: अहो काका, तुम्ही कुठे जाताय? म्हातारा ऐकून शांत बसतो. म्हातारी परत विचारते: काका, कुठे जाताय, सांगा ना. म्हातारा आता खूप चिडतो. म्हातारा: अरे बेटा, तू खूप सुंदर आहेस, तुझ्यासाठी मुलगा बघायला जातोय.